आमच्या सोनपरीचा वाढदिवस म्हणजे 27 जून. सोनपरी म्हणजे उज्जैनी जयवर्धननाथ जय सरांची मुलगी. मग सर्वजण आम्ही कुटुंबातले सगळे सदस्य उपस्थित होते. भाऊजी आणि ताईला जायचं होतं कोलकात्याला, म्हणून हा वाढदिवस सकाळीच लवकर सुरू केला. ताईंनी ऑप्शन केलं सोनपरीचं. त्यानंतर आमच्या मॅडमनी, सोनिया मॅडमनी पण केलं. त्यानंतर पूजा मॅडमनी, सोनपरीच्या मम्मीनी पण केलं. आईने सुद्धा सोनपरीचं ऑप्शन केलं. सोनपरी आमच्या कुटुंबातली अत्यंत हुशार आणि खूपच समजदार असलेली मुलगी आहे. 3 भाऊ आणि 1 बहीण असं त्यांचं नातं आहे, भाऊ बहिणीचं. आणि अत्यंत काळजी घेणारी, प्रत्येकाची काळजी घेणारी पोरगी म्हणजे सोनपरी. मग नंतर मी थोडं सूत्रसंचालन केलं कार्यक्रमाचं. या माध्यमातून आपले महापुरुष तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो धम्म दिला आपल्याला, त्या धम्माला अनुसरून महापुरुषांच्या प्रतिमेचं पुष्पपूजन आई आणि बाबाच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात केली. लेकरांचा उत्साह फक्त हा केकसाठी आज असतो, लहान लेकरांचा. बाकी लहान लेकरांना जास्त ह्या पूजाविधीमध्ये रस नसतो. त्यानंतर मोठी ताई आणि विदिशाताई आणि मोठे भाऊजी प्राध्यापक डॉक्टर सुमेध रणवीर सर यांच्याही हस्ते प्रतिमा पूजन करून घेतलं. त्रिवार वंदनसुद्धा त्यांनी केलं या ठिकाणी. त्यानंतर आम्ही पती पत्नींनी, म्हणजे मी ॲडव्होकेट हर्षवर्धन नाथभजन आणि सोनिया मॅडम यांनी सुद्धा या ठिकाणी महापुरुषांना प्रतिमा पूजन करून त्रिवार वंदन केलं. माझ्यासोबत शाहू राजे आणि बृहद राजेसुद्धा होते. दोघेही त्या ठिकाणी उपस्थित होते. लेकरांना आपले संस्कार कळले पाहिजेत. त्यानंतर जय सर आणि पूजा मॅडम म्हणजे सोनपरीचे मम्मी पप्पा यांनीसुद्धा या ठिकाणी प्रतिमा पूजन केलं आणि त्रिवार वंदन केलं महापुरुषांना. सोनपरीचा भाऊ श्रमण मात्र आला नाही, कारण तो माझ्या बाजूलाच जो लाईव्ह कॅमेरा चालू होता त्या लाईव्हला हँडल करत होता. त्यानंतर माझ्या दोन्ही भाच्या ज्या की कोलकात्याला आजच निघणार होत्या, त्या दोघींनासुद्धा, श्रावस्ती आणि निवृत्ती सुमेध रणवीर, ह्या दोघींनीसुद्धा या ठिकाणी केलं, प्रतिमा पूजन करून त्रिवार वंदन केलं. केक आलेलाच होता, विद्यार्थ्यांनी केक घेऊन आले. त्यानंतर आम्ही त्रिसरण आणि पंचशील ग्रहण केलं, जो एक आपला भाग आहे. चला यानंतर लगबग सुरू झाली की केक कापायची. केक म्हणलं की कबीर हा आला केकच्या जवळ. यानंतर मग पद्धतशीर रीतसर असा केक कापला आणि केक कापून सोनपरीला सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लेकरांची किलबिल सुरू होती. या ठिकाणी मी बाकीचा व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित शूट न झाल्यामुळे टाकले नाही, परंतु फॅमिलीचे फोटो आणि सोनपरीला शुभेच्छा देतानाचे सर्व फोटो अपलोड केलेले आहेत. एक छोट्या इव्हेंट्स असतात जे तुमच्या कुटुंबाला एकत्रित बांधतात, तुमच्या कुटुंबाला एकत्रित ठेवतात. तुमचे संस्कार या लेकरांच्यामध्ये रूपांतरित होतात. एका पिढीतून ते दुसऱ्या पिढीत, ज्याला हेरिडिटी मटेरियल म्हणतो आपण, ते हेरिडिटी मटेरियल अशा पद्धतीनं त्यांना कळलं पाहिजे की आपले संस्कार काय आहेत, आपण काय केलं पाहिजे, आपण कसं राहिलं पाहिजे, असं ह्या लेकरांना ते संस्कार कळतात. म्हणून छोटे इव्हेंट असतात, ते सेलिब्रेशन मी नेहमी जाणीवपूर्वक करत असतो. या ठिकाणी सर्व कुटुंब आपलं एकत्रित राहतं. त्याच्यानंतर थोडासा त्या इव्हेंटच्या निमित्ताने सर्वांना एक वेगळा आनंद मिळतो. म्हणून पारिवारिक ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, मी नेहमी म्हणत असतो की दुःख आलं तर माणूस